कोणी लपायचं आणि कोणी शोधायचं. पांडुरंग परमात्म्याने सांगितलं मी लपणार, तुम्ही मला शोधायचं. असं म्हटल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा ऊसातून घासात, घासातून ऊसात करत करत पांडुरंग परमात्मा डायरेक्ट सावतामाळ्याच्या शेतात जाऊन उतरले. आणि सावतामाळी मोठ हाकत होते, मोठ हाकत होते. एका सामान्य शेतकऱ्याच्या रूपात पांडुरंग परमात्मा त्या सावता बाबाच्या जाऊन पोहोचल्याच्या नंतर सावता महाराजांनी मोठ बंद केली आणि स्तब्ध उभे राहिले का कोण ग्रस्त आपल्या शेतात आलेला आहे म्हणून. मग पांडुरंग परमात्मा बोलले म्हणे, अरे सावता बाबा मला पाणी प्यायचंय, तू मोठ बंद का केली? मोठ काढ म्हणे पाण्याची भरून. मोठ भरून बाहेर काढली आणि ती मोठ थारोळ्यामध्ये रिचवली आणि हे शेतकऱ्याच्या रूपात आलेले पांडुरंग परमात्मा ओंझळीने पाणी प्यायला लागले. सावता बाबा पाहते, वर पाहिलं का सामान्य शेतकरी आणि पाण्यामध्ये पांडुरंग परमात्म्याचं प्रतिबिंब आहे. सावता बाबांनी पाहिलं पाण्यामधलं प्रतिबिंब आणि धावतच जाऊन त्यांनी पांडुरंग परमात्म्याला मिठी मारली. त्यावेळेला पांडुरंग परमात्मा होकार द्यायला तयार नाही. ते म्हणे, अरे सावता बाबा मला का मिठी मारली? माझ्या मागं चोर लागलेले आहेत, मला तहान लागली म्हणून पाण्याच्या शोधात इकडं आलो आहे, मला पहिलं लपव. नसता ते चोरांनी जर मला पकडलं तर ते मला बांधते पकडून नेतील, लपव मला तू मला. सावता बाबांनी ओळखलं होतं, हा कोण आहे? हा जगाचा बाप, ज्याचे सर्व ब्रह्मांड यांनी याच्या पोटात साठवलेलं येतं आणि हा मला लपायला जागा मागतोय. जगाचा पोशिंदा आणि जगाचा बाप माझ्या पुढं आज लपायला जागा मागतोय. माझ्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. पांडुरंग परमात्मा विचारतात, मी ऊसात लपू का, घासात लपू का? नाही नाही म्हणे भगवंता, तुम्हाला लपण्याकरता जागा कुठलीच योग्य नाही. तुम्हाला लपण्याकरता जागा माझ्या हृदयात आहे. आणि सावता महाराजांनी विळा घेतला, खुरपं घेतलं आणि स्वतःचं हृदय फाडलं. इकडं तिकडं रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि भगवंत आपल्या हृदयात सावता बाबांनी लपून ठेवला, हृदयात साठवला. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणजे त्यांचे आईवडीलसुद्धा किती भाग्यवान होते. त्यांच्या पोटी सावता महाराजांनी जन्म घेतला आणि त्या सावता महाराजांनी हृदय फाडून भगवंताला त्याच्यामध्ये बंदिस्त केलं. आणि ज्या वेळेला हृदयामध्ये पांडुरंग परमात्मा बंदिस्त झाले तेव्हा त्यांना समाधी लागली, त्यांची स्थितप्रज्ञ अवस्था झाली आणि समाधी लागली. इकडं नामदेव महाराज, माऊली ज्ञानेश्वर महाराज शोधत शोधत तिथं आले.